प्रिया चव्हाण यांची जी आत्महत्या झाली त्या आत्महत्येमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी होती। खरं तर आत्महत्या झाल्यानंतर 2 दिवस पोलीस त्या ठिकाणी फिरले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे। ते कुठल्यातरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव करतायत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पदाधिकारी या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत। आणि खरं तर मला एवढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की यामध्ये आम्ही राजकारण करण्याच्या तुम्ही राजकारण करू नका। तुम्ही सुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील आणि म्हणून हे खरं तर गरीब कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि पोलिसांचा तपास आजपर्यंत तरी व्यवस्थित आहे पण पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही यापुढच्या काळामध्ये तपासामध्ये त्रुटी आहे त्यात सुधारू नाहीतर शिवसेनेच्या मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल। खरं तर या राज्यामध्ये गृह खात्याची परिस्थिती पूर्णपणे हे झालेली आहे। आज आपण बघितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे प्रकरण घडून सुद्धा इथले पालकमंत्री असतील इथले लोकप्रतिनिधी स्थानिक असतील हे त्या कुटुंबियांकडे गेले पण नाहीत परंतु त्या महिलेला वाचवण्यासाठी मात्र पोलीस स्टेशनला हॉस्पिटलला दबाव ठेवला। असं आम्ही आमच्या राजकीय वाटचालीमध्ये पहिल्यांदाच आम्ही बघितलं की एखाद्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला पहिल्यांदा हॉस्पिटलला ॲडमिट केलं जातं त्याला हॉस्पिटलमधून अटकपूर्व मिळतो आणि पोलिसांनी स्वतः 2 तासात देवगडपासून सावंतवाडीत 2 तासाचा प्रवास घेताना तो आरोपी सुस्थितीत होता परंतु इथे आल्यावर त्याला त्रास झाला आणि इथनं पोलीस स्टेशनला यायच्या आधीच त्याला पोलिसांनीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि पोलिसांनीच त्यांना अटकपूर्व जामिनासाठी सहकार्य केलं। त्यामुळे गृह खात्याचा आज पूर्णपणे राज्यामध्ये जशी परिस्थिती तशीच जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे आणि ही पथकं फक्त पोलिसांनी ज्याप्रमाणे विधानसभेत भास्कर जाधवांनी सांगितलं की पथकं फक्त पर्यटन करण्यासाठी तशी पथकं पर्यटन करण्यासाठी सावंतवाडीला किंवा देवगडवर जातात हा प्रश्न आहे परंतु शिवसेना हा विषय शेवटपर्यंत कोणी हातात घेता कामा नये। दुर्दैवाने आता पोलिसांनी पहिला CCTV बसवले आहेत त्या CCTVमधनं बघता येईल की कोणची गाडी घेऊन आली होते कोण त्यांना मारायला होते। दुर्दैवाने पोलीस अजूनही या कुटुंबियांच्या घरी गेली नाहीत। दुर्दैवाने आज 8 दिवस झाले तरी पोलिसांनी स्वतःहून त्या तिथे घेतलं पाहिजे। पोलीस म्हणजे कुठल्याही विषयात गांभीर्य पोलिसांचं नाही। प्रिया चव्हाणच्या ह्याला न्याय मिळवून देणारच आहोत।